दोनही शहरांचे गणागौरवीचे राऊंड समाप्त झाले आणि आता खऱ्या दुय्यमीला सुरुवात झालेली आहे। गणामध्ये सुंदर अशी मांडणी केली। तन मन धन या तीन गोष्टीपासून आपल्या जगाला ज्याने मुक्त केले। बरोबर, हात नाही पाय नाही मुखाने तो बोले आणि तरी त्याच्या इशाऱ्यावर ही दुनिया चाले। नवे गणगौरीचा तो नवे शंकराचा, कोणा नाही महिलाचा तो नवे कंकराचा। त्याचे माता पिता कुठून तो आला आणि सांग किती त्या गणाचा जन्म कुठे झाला। शाहीर साहेबांना सुंदर अशी बसनाची मांडणी केली माझे मायबाप हो, की त्या गणाचा जन्म केव्हा झाला, त्याचं नाव काय आहे, त्याच्या आई वडिलांचं नाव काय आहे। मान्यवर शाहीर साहेब, मी काय विचारलं हो तुम्हाला, त्या गणाचे आई वडील कोण, त्याचा जन्म कुठे झाला, एवढंच तुम्हाला विचारलं, त्याच्या व्यतिरिक्त विचारलं नाही। आणि त्याचे उत्तर साहेबांनी काय दिलं, तो गण म्हणजे आत्माराम। का माहित आता आत्माराम शेडके होय का होय, याला कोठून आणलं का माहित। शाहीर साहेब, तुम्हाला माझ्या प्रश्नाची उत्तर देता आलं नाही, मला समाधान झालेलं नाही। मी विचारून काय आहो, काय राहिलो आणि तुम्ही काय सांगता हो, येलाले बेलाला पडसाले फुल।
प्रत्येक गाण्यात जीवनाचे खरे मर्म आहे. माझ्या प्रत्येक गाण्यात जीवनाचे खरे मर्म आहे. आणि चूक भूल क्षमा मागणे हा माझा माणुसकीचा धर्म आहे. शब्दशा अर्थाचा अनर्थ तू लावू नको. शब्दशा अर्थाचा अनर्थ तू लावू नको. आणि उगीच ज्ञानाचं प्रदर्शन करून या लोकाले भागवला दाखवू नको. शाहीर साहेब, मी तुम्हाला गणाचा जन्म कुठे झाला, त्याचे आई वडील कोण होते, फक्त एवढंच विचारलं हो. अरे वा रे वा शाहीर, अभ्यास करा अभ्यास. तमाशा करण्यासाठी अकलीचे चणे खावावं लागते, तेव्हाच कुठं होते तमाशा. वा रे वा. ज्ञानाच्या सागरात गेलास पण ज्ञान लही खोल आहे. ज्ञानाच्या सागरात गेलास पण ज्ञान लही खोल आहे. आणि ज्ञानाच्या या प्रत्येक शब्दाला या पृथ्वीचा मोल आहे. ज्ञानाच्या सागरात गेलास पण ज्ञान लही खोल आहे. आणि ज्ञानाच्या या प्रत्येक शब्दाला या पृथ्वीचा मोल आहे. बरोबर. पण या जगाने कळते सारं, या लोकांना कळते सारं. संजय शाहीर फक्त तूच डामाडोल आहेस. संजय शाहीर फक्त तूच डामाडोल आहे. शाहीर साहेबांना गणामध्ये प्रश्नाची मागणी केली. आधुनिक काळात शंकर आणि पार्वतीचं लग्न झालं म्हणते. आणि काही दिवस निघून गेले तर पार्वतीच्या वडिलांनी एक कार्यक्रम ठेवला होता. आता कोणता कार्यक्रम ठेवला न कोणता नाही ते नाही सांगितलं. मग मला सांगा, त्या कार्यक्रमामध्ये शंकराला आणि पार्वतीने बोलावलं नाही तर मी म्हणतो ह्या गेला असं का त्या कार्यक्रमाला. बरोबर आहे ना. मग एवढं सगळं झाल्यावर त्या कार्यक्रमाचं नाव नाही सांगितलं साहेब. मग शंकराला काम नाही झालं, का बरं नाही बोलावलं. कारण तो दारुडे होता. शंकर अंगाला हे लावत होता, साखर विभूती लावत होता. म्हणून शंकरजीने बोलावलं नसं. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि विचार करता सामोरं दिवस बाकी आहे आणि दुय्यम मारुती शाहीर सोबत आहे. म्हणून विचारानं शाहिरी करायची. नाही तर बस येलाले बेलं परसाले फुलं असं जमणार नाही. सामना हे दुय्यमचा म्हणून हुशारीने खेळा जावं. सामना हे दुय्यमचा म्हणून हुशारीने खेळा जावं. आणि कोण कोणाला पाणी पाजल आज लोक घेतील नावं. ही दोन शाहिराची पतंग आहे हिला जो काटल. ही दोन शाहिराची पतंग आहे हिला जो काटल. आणि त्यालाच शाहीर साहेब इथे मानाचं बक्षीस भेटल. म्हणून तमाशा तमाशाच्याच पद्धतीनं झाला पाहिजे. तमाशा तमाशाच्याच पद्धतीनं झाला पाहिजे तर दुय्यमीमध्ये मजा येईल. आहे का आता मी गाणं काय म्हणतो आहे. माड्याच्या माड्यामध्ये कोण ग उभी. रावती हात नका लावती पाहिजे कोणीतरी.
रावणजी हात लगाला वजीर बाहेर कोणी तरी रावणजी हात लगाला वजीर बाहेर एकटाच होता तो शक्तिशाली हनुमान या धरतीच्या पाठीवरच्या सतीयुगामध्ये तो एकटाच होता त्याला म्हणतात बजरंगबली हनुमान की त्याने हातावर पहाड उचलला असा तो बलशाली होता एकटाच होता तो शक्तिशाली मग कुठे असला ते भेटही झाली ब्रह्मचार्याला आणि पुत्र कसा झाला सारा शाहीरा ब्रह्मचार्याला पुत्र कसा झाला सारा शाहीरा एकटाच होता तो शक्तिशाली मग तिच्या भेटही झाली ब्रह्मचार्याला पुत्र कसा झाला सारा शाहीरा ब्रह्मचार्याला पुत्र कसा झाला सारा शाहीरा एकटाच होता तो शक्तिशाली मग कोणाशी भेट झाली ब्रह्मचार्याला पुत्र कसा हा झाला सारा शाहीरा आता हनुमान हा बाल ब्रह्मचारी होता हनुमान हा बाल ब्रह्मचारी होता तर त्या हनुमानजीला पुत्र कसा झाला हे तुम्हाला सांगायचं आहे ऐका मी काय बोलतो बहीण होती काय होत तिचं गाव हो कोणाची ती बहीण होती काय होत तिचं गाव हो कशी झाली ती गर्भधारणा काय होत तिचं नाव हो पोटाला पेरूची फोड दिली पाहिजे आणि त्याचप्रमाणे गाण्याची तोड गाण्याने दिली पाहिजे डोळ्यात गेल्यावर याले लई करते उसर या शायरा या संजय शायरा डोळ्यात गेल्यावर याले करते लई उसर आणि मी एक सांगतो आणि हा चुकिया एक ते दुसरं कोणाची ती बहीण होती कोणतं होतं तिचं गाव हो कशी झाली आणि काय होत तिचं नाव हो अंगाला मग लागलं नांग स्वप्नात हे झालंय भंग ब्रह्मचार्याला पुत्र कसा झाला सारा शाहीरा ब्रह्मचार्याला पुत्र कसा झाला सारा शाहीरा आणि कुठे तिच्याशी भेटही झाली ब्रह्मचार्याला पुत्र कसा झाला सारा शाहीरा ब्रह्मचार्याला पुत्र कसा झाला
नाही समजला तर हा शाहीर गणगणा फिरला मला बापा पहिल्याचा फेरा था मातीसारखा गिरला तर शाहीर साहेब दुय्यम काट्याची झाली पाहिजे लक्षात ठेवा आता मी तुम्हाला विचारून राहिलो का त्या हनुमानजीची ती बाई कोण का त्या बाईला गर्भ राहिला त्या बाईला गर्भ राहिला त्याच्या अंगाला अंग लागलंही नाही तरी पण त्या बाईला गर्भ राहिला नायका समोर मी काय म्हणतो आज तुम्ही सांगा हो असं कसं हे विपरीत घडलं आज तुम्ही सांगा हो पती समजून कोण्या मारीचं पाऊल लवकर पडलं हो समजा कोण्या मारीचं पाऊल उलट पडलं हो अशी कोणती ती बाई होती त्या बाईला गर्भ राहिला शाहीर साहेब तुम्हाला सांगायचं आहे म्हणतील की शाहीर मारुतीचा आणि संजय भाऊचा तमाशा खरोखर काट्याचा झाला असा तमाशा कर बापू तर मजा येईल नायक मी काय म्हणतो आखरीच्या कमीत्व आहे माझा पोलादी लक्षात ठेव संजय शाहीर लक्षात ठेव एक शब्द लिहून ठेव कवित्व आहे माझं पोलादी वाकत असेल तर वाकवशील कवित्व आहे माझं पोलादी अबे वाकत असेल तर वाकवशील आणि तुझ्यामध्ये किती ताकद आहे आज या लोकांपुढे दाखवशील ज्या जागेवर मी खोदता ज्या जागेवर पाणी लागत
लागते तिथीच वीर खोदा हो त्या जागेवर पाणी लागते तिथेच वीर खोदा हो गुरु सूर्यभान शाहीर मारुती मनशास्त्र पुराण हे शोधा हो शास्त्र पुराण यशोदा हो केव्हा झाला हा त्याचा समागम हे उत्तर धर्म असाल गम ब्रह्मचार्याला पुत्र कसा हा झाला सागा शाहीरा ब्रह्मचार्याला पुत्र कसा हा झाला सागा शाहीरा आता हा झाला सतीयुगातला आता शास्त्र पुराण आता तुम्हाला इतिहास सांगतो इतिहास आधी होता माकड तू आधी माणूस कोण होता तुला माहित आहे माहित आहे तुला सांग बरं कोण होता आधी माकड होता कोणासारखा होता संदीप सारखा होता त्या भाऊ भाऊ म्हणून सणाने तू या भाऊ राहिली का असं का आधी होता माकड तू अबे आता माणूस झाला पण सांग त्या पासून तो माणूस आला होता